मी देतो ना तुला, हात लावतो ना भावा, तुझ्या डोक्यात टाकून देतो मी, तू नेत जा फटोफट. मग आता सरपंचाचं सोयाबीन टाकणं झालं ना तुझं, आता राहिलंच काय आपल्या शेंगा, मग हलकी पोती असते. चल जाऊ दे रे बरोबर, फटकन आपल्याला धान बांधली निघाले. चंद्र भाऊ काय अरे बाबाला काय भई मग वाटते, काय चालू वाटते मला आज मार्केटला नाही. बापालाच फिरे दिसून राहिले नाही. संध्याकाळी पाहिजे हाल काय होते. अरे हो बा, काय करता आता, न्यास लागत ना आता, बी भरण आण लागते, काय करता. बरं चला या, येऊ द्या मग लवकर, मी होतो आता पुढे. तसं काही तुम्हाला सांगायचं काम नाही, आपल्या जिकडे टाकता तुम्ही. तर नाही म्हणलं मारत राहता माल, काय कसं काय झुंबर तू आणून राहिला का. वाढतीवर भलं ध्यान आहे का, 6.5 लाख रुपये घेणार आहे ना, भेटते तुम्ही आता. अरे ते आपलं कसं मारत राहतं, कसं कॅन्सल झालं. आमच्या ज्यांनी सरपंचाचा शांतरा भाऊचा दोघांचाच माल बसून राहिला, तर ते बहुतेक मला वाटतं बोलेरो आणतो म्हणे, असं काही होत चालू द्यायचं. तेच म्हणलं लाईने पाटलाला भेटलो, तर त्याचं ट्रॅक्टर येऊन नाही राहिलं मार्केटात. मला तुमचं येऊन राहिलं, मला मारुतीचा माल आहे का. बरोबर ठीक आहे, मग बोलेरो आणतो वाटते नाही कधी. ते काय बोलेरो आणतो बरे बा, असं काहीतरी ऐकण्यात होतं बाय, पान द्यायला विचारा ना. त्याच्यावर तर ध्यानच ठेवावं लागते मला आज. मग आता 5.7 लाख रुपये घेणार त्याच्याकडून. बरं चला येतो मग आता नाही का. या मग लवकर शांतर भाऊ, येऊ द्या माल फटकन. हो ना बस तुमच्या मागं आलोच आम्ही. येतो मग मारतील भेटतो. हो काय पाहतो त्याचा. हो ठीक आहे चला येतो. बोला शांतर भाऊ, बोला बोला. हॅलो, मी काय म्हणलं मारत राहा, लवकर शिवल्याला फोन कर म्हणलं, तो घरात येऊ राहिला ते. फालतू पचका करून तो बुडा असला तर म्हणा, हे बा म्हणा येऊन राहिलो म्हणा, मी बोलेरो सांगायला आलेला म्हणा इकडे. तर ठीक आहे लवकर फोन कर, घरी नको जाऊ दे त्याला. बरं ठीक आहे ना, मग सांगतो त्याला बोलेरो आलेला म्हणते इकडे, येतो मग तुम्ही 10 वाजेला नाही का. बरोबर ठीक आहे सलटो तुम्ही बरोबर. तेच म्हणला हो, मग दुपारी फोन करतेस ते माल नाही आला घ्या. हो मग काय बोलास तुला सांगितलं साहेब माहिती. बिलकुल हात झटकून टाकाय फटकन. ठीक आहे ठेवतो फोन. बरोबर झटक तुम्ही, काही काळजी नाही. ठीक आहे ठेवतो, मग त्याला फोन लावून देतो. हो येऊन राहिलो मग तुम्ही बोलेरो आला म्हणता. हो म्हणजे घरी जाणार नाही ती. हो ठीक आहे ठीक आहे, मग आता आज कसा पुरा कार्यक्रमच करायचा आहे त्याचा. हो बातमी ते बाळभोले फोन लावून देतो, ते घनश्यामला टच करून देतो मी. ठीक आहे मग ठेवतो मग. हो ना, इथंच आहे ना घनश्याम भाऊ, बोला ते सांग, बोला 2 शब्द. मग आता मला भेटायला आले ते, मार्केटला चालले होते. बोला बोला सांगा ना. बोला बोला चंद्र बोला. मी काय म्हणतो, रात्री आम्ही सांगितलं ते आलं लक्ष तुमच्या. ते मारुतरावचं प्रकरण. तर म्हटलं आता तुमचं कुठपर्यंत आहे. आम्ही तर फिल्डिंग लावली आमची इकून, तर तुमचं कसं काय म्हटलं, कुठं काल तुम्ही. आता कसं आहे, तसं मला काही बोलून नाही राहिला ते आता, म्हणजे 80-90% हाताखाली आणलं मी त्याला. हो म्हणजे कसं आहे, त्याला वाटून राहिलं की नाही बा माणूस चांगला आहे. तर आता मी समजा कवर तर केलं, पण हे बबने आहे का नाही, मला जराशी चलाक करू देत त्याला. हो सांगत असते ते, म्हणजे त्याचा लस पक्का माणूस आहे ते. असं म्हणजे बबने मनामध्ये देऊ राहिला नाही का. मग त्याला फोडा, एक पायरी चढणं, एखादा मग शिवल्यापर्यंत गचाळ नाही पकडतात त्याचं. हे बबनेला फोडा, त्याच्यापासून अलग करा. हो मी सांगतो तसं करा त्याला आज. बिलकुल आजचा कार्यक्रमच करायचा होता, बबण्याचा बी आणि शिवल्याचा बी. तेच म्हटलं त्याला बाजून करणं आहे, त्याच्याशिवाय म्हणजे मला काहीच हातच्याला करता नाही राहिली, असं झालं ना ते. तर आता तुम्ही कसं करा सांगा मग मला. आता त्याचं कसं म्हणजे त्याला बाजून कसं करायचं. म्हणजे कपातल्या माशीतल्यासारखं फेका जाईल बाहेर. तुम्ही काय करा, मी सांगतो तसं करा. ऐका आता तुम्ही काय करा ते. अरे वा, म्हणजे असं करायचं नाही का. बरोबर करतो मी, लावतो शेटिंग. आता तुम्ही म्हणलं तसंच. बिलकुल काहीच वांधा नाही, तुम्ही सांगितलं तसं बरोबर करतो मी. बस 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 झालं ना, कामच झालं ना. तेवढं जरी तुम्ही केलं ना, बस झालं. बबने फिटला शिवले फिटला. हो म्हणजे कसं बबने लई सटकून राहिला. हो त्याला काही बसून राहिला झपका जरासा. त्याला यावेळेस कसं मी करतो काय करास ते. पण पाहिजे जरा सांगलं नाही आलं पाहिजे जरा. हो कसं गंभीर प्रकरण नाही. हो ना, तुमच्यासोबत शियाच्या जबड्यात हात घालायला मी आहो ना. तुम्ही काय लोड घेऊन राहिले, तुमचं घनश्याम ट्रेडर्स तुम्हाला वापस दिलं म्हणजे झालं ना. बस तुम्ही काहीच काळजी करू नका, मी आहो तुमच्या पाठीशी. आता तुम्ही फक्त मी सांगितलं तसं तसं बरोबर चाल द्या. बरोबर सांगे ना, तुमच्याविषयी कसं नाही, टेन्शनचं कामच नाही म्हणा. हो लावतो मग मी सेटिंग इकडे बरोबर. काही हरकत नाही. ठीक आहे ठेवतो मग. चला फल्ले 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 फल्ले. अरे घनश्याम जायचं ट्रॅक्टर आलं शांतारामचं, इकडे घेऊन पटकन आपल्या ट्रॅक आपल्या गाल्यात. चला लवकर. त्या झुमऱ्याला सांग, झुमऱ्याले तिकडे शिवला ट्रेडरच्या इकडे टाकायचा म्हणा माल ते. चाललं हे मला तिकडे कुठं चाललं तर जा घनश्याम लवकर. निवड कलो असते आता कायच करावं. अरे शिवलालजी, शिवलाल टिडास. अरे रामराम खादोळ साहेब आले का. जरा लवकर येत जरा पेपर लोक, तुम्ही काही उशीर नका करत. मग आता आम्ही दला लवकर 7 वाजता पण इथं तुमची वाट पाहून राहिलो. चला फटाफट शेंगा बोलून घेऊ फटकन. येऊ दे सगळे येऊ दे, सगळ्याला कसं सुरू होऊन जाते मग. एक झालं सुरू, दिवसभर ते धंदा ना आम्हाला आता. तर मी काय म्हणतो, ते आपल्या माऊलीने पैसे दिले ना, तो अजून ते आपले 7.5 लाख रुपये आहेत. ते काही देऊन राहिला तू. गोष्टच नाही घेऊन राहिला, त्याविषयी काय काढत तू. ते पैसे आणून दे लवकर, कुठं आहेत बँकेत असेल आज काढून देते लवकर. आहे असं होते कायच करा आता. एक तर बँकेत असलेले पुरले असते, आता इच्छित काढून दिले असते. हो ना, घरी ते माऊलीने फालतूच दिले माझ्यावर पैसे. आता हे पेटीत आहेत आणि बोललो मी सकाळी याच्या आणि असं गडबड होऊन जाते, फटकन माणूस इकडे येऊन जाते. असं चालते तू काही निरा लुचटपणाच करायला पाहिजे काही बी. लवकर पैसे देऊन टाकते, फालतू टाइमपास नको करू. आता एवढं मी का तुला सपोर्ट करू राहिला. किती रुपये तुला माल घ्यायला देतो, असं तसं काही अडचण आहे का तुला. मग फालतू राहील डोकं खाऊन राहिला. लवकर पैसे जमा करते. चल लागला काम कमी. तुम्ही काही खोटंच म्हणून राहिला. लवकर फोन लवकर माझ्या घरच्या बाईले का आणालो, आता आणालो. इतकं तुम्ही राजा भरोसा ठेवत जाना. आपण राजा आपण दोस्ताने माणसा राजा. पैशाच पैशाच ठिकाणी, दोस्तानाच ठिकाणी असला पाहिजे. मग हे बिझनेस आहे ना बाबा, इथं नसतील तसं. ते घेऊन येतो लवकर, टाइमपास नको. ठीक आहे चल लाग काम कमी. चल शिवलाल भाऊ काय घनश्याम इकडे नको येऊ ना तू. तिकडे आपले आलेले मला फटाफट टाकून घेत जाय. लोक बाद सटकतात राजा. लोकांच्या अंगावर पैसा कोणावर 10-20 हजार रुपये असते, बातच दुसऱ्या दलाला टाकतात. लोक माहित नाही चत्र आहेत लोक. तिथंच राज्य तू गेट पैसे इकडे नको येऊ तू. तेच म्हणून राहिलो. ते काय ते शांताराम म्हणून आपल्याकडे टाकलं नाही राजा. ते ट्रॅक्टर त्याने तिकडे टाकलं, साबळेकडे गेले ते. काही ते ठाकूर करायचे टाकले, आपल्याकडे नाही टाकले त्यानं. आता हाय तुम्ही काही तिथं थांबत जाना. बातच लोक आहे पा झाला दिलास काय झोडपा त्यानं. तिकडे कसं काय गेलं ते बाल्याकडे, बाल्या भेटलं वाटते त्याला. थांब पाय तुम्ही ते काय ना भेटून काहीच फायदा नाही. आता झालं ना, गेलं ते तिकडच्या गाल्यात गेलं ते. पण कसं आहे बबनरावला समजून सांगा बा जरा. जरा त्याचं मुले काही वर्तन बरोबर नाही वाटलं एवढ्यात.
म्हणजे वर्तन म्हणजे काय म्हणजे बबनरावचं काय त्याचं काय आता नवीन. तर मी आता 8 दिवसापासून तुम्हाला सांगायची विचारत होतो, पण तुम्ही कसं असं वाटतं बा तुम्हाला सांगावं नाही सांगा. हे बबनराव भाऊ आहे का नाही जरासं बाकी दलालासोबत बहुतेक मला वाटते 100-200 घेते काय सांगा. तिकडे सलटो ते आपले माल मग ते शिवलाल जवळ काही पैसा नाही पायदामध्ये दिन टिपारी म्हणून कसं जरा माल लोक तिकडे टाकून राहिले. जरा बबनराव समजून सांगा ती कोणी कमिशन खाऊ राहिला तुमची कोणी रोज खाऊ राहिला म्हणून म्हणलं पाहा ते काय आहे. बोलायला घनश्याम काही नको बोलत जाऊ ना. बबन असे काम करून राहिला का म्हणजे दुसऱ्या दलालाचे पासून पैसे घेऊन आपला माल तिकडे ट्रान्सफर करू राहिला ते नाही म्हणजे इथपर्यंत का काय नाही का. आता शांतारामले जागीच दिलं ना त्यानं गैरी काय म्हणलं काय नाही बा काय कोणती गुट्टी पाचते ते काय सांगा. लोक डायरेक्ट तिकडेच पैसे देतात. मग आता 2-3 दिवस झाले तेच सुरू आहे ना आपल्याकडे माल कमी होऊन राहिला ना. मग पाहा तुम्ही बाबरे लय झालं मग येतात बबण्याचं. चल बरं दाखव बरं कुठं आहे ते चल बरं. काय सांगा तुम्हाला मी आता असं ऐकलं शांताराम भाऊ सांगे मला दुपारी मला जेवायला जावं लागते म्हणे. बबन चिकून जेवण आहे म्हणजे द्यायला झुंबर गिंबर आहे का जेवढे आहेत नाही आलेले ट्रॅक्टर त्याला जेवण आहे मस्त फर्स्ट क्लास दुपारी लक्ष्मीच्या धाब्या दुसऱ्या दलाला पैसे घेते ना असे कामं करते. सांगा तुम्ही काय करा पाहा तुमचा दोस्त आहे आपण काय म्हणा. बोले का बबनराव चांगली चालतं राहिले मग नाही असं म्हणजे तिकून बी निकून बी दोन्ही तबल्या राहता वाटते. करतं का म्हणा बाबा हमाली करायला लावत वाटते मला नाही. थांबा पाय तुम्ही त्याचं काय तर चला बरं तिकडे चला बरं. बबनराव पहा ते दुसरे दलाल आहेत आणि ते शांताराम भाऊ आहे. आणि आपण बसलो इकडे कल्ला करत ते तिकडे आपले कामं करून राहिले आणि काय आपल्या इकडे माल टाकणारे लोक सांगा तुम्हीच सांगा ना. तुम्ही लक्ष द्या मी जातो तिकडे पहा बरोबर पहा. अरे शांताराम तुम्ही काही डायलॉग मारता बा आहे बरं कॉमेडी दाबत तुम्ही पाहूनच राहिलं ना ही हा चालू आहे त्याचं. पण बरोबर लक्ष ठेवावं लागेल मला आज याच्यावर. बरोबर पाहतोच ना आज पार्टी आहे म्हणतं नाही का यायला जेवण देऊ राहिलं नाही. बरोबर पाहू दे मला आज यायचं काय आहे तर यायला रंग्यातच पकडतो तुम्ही. तेच म्हणलं माझं नाव काही सांगू नका आपण एक दुपारी आता ब्रेक होते तेव्हा जाऊ आपण पाहू तिथे धाब्यावर. चला मी थांबतो मग तिकडे पाहा तुम्ही काय आहे तर या लवकर. जाय तू गेटवर थांबा मी पाहतो याचे काय रंगत आहे तर जा. इकडे आपल्याला सांगते एक आणि तिकडे करते एक नाही. पाय बरं आता बबन्या किती गोड बोलून राहिला किती हसून राहिला. अरे बबन आता आपण दिसलं की पोयाला ते नाही का. बरोबर आलं लक्षात आलं मा. अरे बबन जरासं तिकडे जाणं पाय ना बा इकडे गोष्टी सांगणार नाही होणार ना. मला येऊन राहिले राजा तू इकडे गोष्टी सांगू राहिला शांताराम भाऊ संग ना. मग मी तेच म्हणून राहिलं यायले या ना इकडे या तुम्ही इकडे द्या तुम्ही. आता बा शांताराम बोलले समजा चालली मी आता त्याने महाराजा तिकडे टाकला म्हणून मी त्याच्या बोलून राहिलो होतो. तुम्ही काय झालं कल्ला करायला शांताराम भाऊ कहून असं कोण केलं म्हणलं. पैसे देते का मी पैसे दिले नाही का म्हणलं आज आज अचानक माल तुम्ही दुसरीकडे टाकला सकाळी म्हणून इकडे टाकतो असं कोण करू राहिलं म्हणलं. आता मला काय आता समजत नाही का तेवढं आता इकडे टाका लागतं माल बरोबर नाही ना आपला असं आहे. ते अंगावर पैसे गेला मेवणे ना मेवना म्हणे बा त्या दलालापासून पैसे गेलाय म्हणून तेवढं काटून देता म्हणून कसं अर्धाच माल आहे फक्त आपला. काही भुईमुगा शेंगा आहे काही सोयाबीन आहे अजून अर्धा बाकी आहे. आता उद्या ते तो इकडे टाकेन समजा डबल चढ येईल तेव्हा. अरे मग मी देत नव्हतो का पैसे तुम्हाला काय माणसाराजा असं नका करत जाऊन तुम्ही. आता अशा मग लाईन तुटेन मी. आपण ते मेवण्यानं पैसे घेतले होते ना त्या दलालापासून म्हणून मग कसे देणंच होते. मग ते कसं आल्या तिथं उभाच होतात मग काय करता मग नाही म्हणता येते का मेवना म्हणून देऊन टाका म्हणून तेवढं मला जाऊ द्या. मग आता आपल्या अंगावर पैसे असल्या द्यास लागते काटून म्हणून मग ते इकडे टाकला. निराला वळ्यावर राहिलाय मग काय तर आता राहायला किती नाही किती अजून आहे का मग माल आहे ना पण अजून आहेच ना. मग काय आहे नाही तर काय झालं सरपंचाचं अर्ध जास्त ट्रॅक्टर होतं माय काय फक्त जरा सोयाबीन जरा शेंगा होत्या बाकी ठेवलं मी. तसं मग सरपंच काय झुमऱ्या ते सरपंचाचा माल खाऊन आपल्याकडे नाही टाकत म्हणलं काय झालं त्याला. ते आपल्या सरपंचाकडे पैसे होते दलालाचे ते किराणा माल चोरी केला त्याचा त्यावेळेस पुरा माल त्याने भरून दिला. असं हो का असं म्हणजे त्याच्या अंगावर पैसे त्या दलालाचे नाही असं नाही तर का आपण का तुमच्याकडे टाकत नाही का सरपंच बरोबर त्यांचे पैसे आहे हो ते काही बरोबर वाटत नाही बरे. आता तुम्ही काही एवढे देऊ शकले नसते त्याला 20 लाख रुपये. द्या ते सरपंचाच्या गोष्टी माहिती आहे मला ते कसं आपल्या साईडनं नसतेच काही. बरं जाऊ दे शांताराम भाऊ तसं काही काळजी नाही म्हणा. बरं येतो मग आता पुढचं आपल्याकडे टाक जा. ठीक आहे चल बबन चाल बरं तिकडे बाकीचे कामं कर चल. आलोच ना मी होय पुढे तू आलो 2 मिनिटं झालं आलो चाल घनश्याम पट्टी घे लवकर पट्टी घे चाल तिकडे हराय सुरू झाली चल लवकर इबलं बा मारे मी आता मला काय करता लोकांचे कर्ज असल्यावर द्यायला लागते ना ज्या बाबा ना. बरं मग मी काय म्हणतो येतो दुपारी जेवायला मग लक्ष्मीच्या धाब्या येतो मग दुपारी. बा हे शिवल्या माहित नाही का कुठं जाऊ देत नाही मग भजे खा म्हणते मग इथंच थांबा मग लय टाईट ठेवते ते. पण दुपारी सुट्टी असते एखादा घंटा जरासा ब्रेक असते तेवढ्यात येऊन जाजो फटकन आम्ही तयार करायला लावतो फटकन तू फक्त येऊन 10 मिनिटात वापस. बरं येतो मी बरोबर हिशोबा मला फोन करता फक्त तुम्ही बरोबर येतो मी तालतोल पाहून हो येऊन जातो लवकर लक्ष्मीच्या धाब्यावर बरोबर 1:30-2 वाजता तेवढ्या येऊन जातो आम्ही फोन करतो तुला. ठीक आहे चल मग तिकडे काय चल रे बबन्या चाल ना तिथं काय करू राहिलं शिजून राहिलं काहीतरी 100% थांब तुला आज पकडतोस का चल रे बबन्या आलो ना का कावरला राजा आलो उचलून नाही राहिला फोन. हे देडगणी काही भल्ला अगवले का फोनही नाही उचलत नाही कायच करा आता. हॅलो काय राजा तुम्ही फोनावर काय पागल करून राहिले हो तुम्ही शिवलाल भाऊ काय म्हणता. मारते शिरजूर झालं रात्री लडपड करे नाही. अरे काय मारत राहा काय आहे म्हणलं तुमचं माल काही येऊन राहिला तुमचा इकडे वाट पाहू राजा मी हराशी झाल्यावर येता का काय राजा हे बोलेरो आला नाही ना मग वाट पाहू राहिला मी द्यायची येतो करून चड्डी राजा त्यानं मग आता म्हणून राहिला की म्हणे मी कांदा घेऊन गेलो मग तिकडे अमरावतीले का नागपूरला गेलं तर असं कसं करू राहिला तू मारती. अरे बा मला सांगायचं ना पहिले मी इथून गाडी पाठवतो तो अर्जंट आहे ना लवकर पाठवतो काहीतरी कोशिश कर नाही तर मी पाठवतो गाडी. आता लय उशीर झाला ना तिथं जागा तरी आहे का टाकायला आता मग फालतू येले कर नाही बा उद्या आण तुम्ही उद्या 100% घेऊन ये तुम्ही. पण काय आता आणायला नाही पुरत ते उशीर झाला आता काय उशीर झाला काय का तू काही हेतलं का आपत झाली आता मग आता उद्या नक्की आहे ना उद्या येतो म्हणणं बोलवरेवाल्यानं सांगत ना रातच्यानंच भरू म्हणे आपण येऊन राहिला ती मग उद्या 100% आहे.
अरे जा इथले कसं नसतं आता मॅम आज आता बरं होतं हरिकलं होतं मग जाऊ दे आता हाय ते उद्या येतो म्हणते ना जाऊ दे बरं बरं चला ठीक आहे काय हरकत नाही उद्या ये मग हा ठीक आहे ठेवतो फोन. हे बा फक्त मी सांगतो ना 7.5 लाख रुपये त्या पोट्ट्याचे 5 लाख बक्षीस आणि 2-2.5 लाख रुपये यानं कमावले आता लोक तेवढे बँकेत आहे आणि बाकी काही नाही याच्यापाशी मग नीरा फक्त खादोड्याच्या भरोश्यावर उड्या मारते मग आता काय आहे त्याच्यापाशी मग ते देते माल सपोर्ट करते पैसे देते मागे पुढे देत राहते असं आहे ते मग दुसरं काहीच नाही बाकी असं हो का ते आपलं याच्या भावलीचे पैसे दिले का नाही त्यानं आपल्या खादोडे साहेबाचे दिले का नाही का ते मी दडपले बा काय सांगा बा ते दिले का नाही दिले आता ते त्याला दिले पण माऊलीनं त्याच्याजवळ पैसे दिले ते म्हणे खादोडे देतो म्हणे अजून दिले का नाही ते तर काय आपल्याला कल्पना नाही बरं पण आता तुम्ही मला जेवण कसं काय देऊन राहिले आज काय विशेष काय म्हटलं काय आहे काय त्याचं काय आता ते आता शातारा बाबा चला आता आपण दोघं चाललं तर बरोबर राहिले त्यामध्ये आवा तू बरं येतो आता बरोबर मला चला बापरे शिवलाल कसं काय आला बा मी तर चट म्हणून आलो होतो मला नाश्ता करून येतो हे काय आलं बा इकडे अरे बाबा रे इकडे शिवराल ते तर हा बबनराव काय नाश्ता करून येतो म्हणे इकडे कुकडे म्हणलं हे दुसरं गठबंधन आहे ना बा इकडे कुकडे आले तुम्ही हा याच्या संपर्कात कसे काय आले म्हणलं आता कायचं गठबंधन काय काय आले का माणूस शिवल्या आता आम्ही आलो जेवायला म्हणलं चालता का ते म्हणून चला बा ते नाश्ता करायला चालला आता मॅच म्हणलं चाल बा जेवायला हा त्याचा काय विषय काय आले का बबन पण आता असं इतकं खोटं नको मला बोलावं मग मी आलो नसतो काय करा आता मी म्हटलं बा तुम्ही कल्ला करसा मला शांतार म्हणलं मी येत नाही बा पण हे कसे लय जबरदस्ती करे हात वडे मग काय करा मग शेवटी आलो बा थांब ना तू आता हो झालं तू आता राजीनामाच घेतो मी आजच्या दिवस राह तू समजलं तू रणनीती आता काय आहे तर नाही का हो बरोबर अंधारून काटा काढून राहिला आपला नाही का लवकरात आपल्याला हमालीवर आणत होतं बरं झालं लवकर लक्षात आला आता बरं पाहतो ना बिल कोण देते याचं लक्षात विचार लागन झालं उद्या राजीनामा घेणं याचा या लात मारून काढून देणार आजच्या दिवस जरा गोड राहा लागन विषय मोकळा करावा लागन बरोबर ठीक आहे ना कर ना जेवण कर तू काही हरकत नाही फक्त जरा असं माणसानं कसं इमानदारीने राहिलं पाहिजे ज्याचं आपण मीठ खातो त्याचं कसं जागलं पाहिजे बरं जरा पाहिजे जरा काय म्हणलं म्हणजे काय म्हणून काय तुमचा काय अर्थ काय म्हणलं तुमचा काही नाही बस ते सहजच म्हणलं की कसं पाच जरा सावध राहा तुम्ही आता काय तुम्ही बातच राग येते शिवलाल तुम्हाला हे बाबा जाऊ द्या मी जेवत नाही जाऊ द्या चला मी येतो चला सांगा येतो तुमच्या कर ना जेवण करणं बसल्या ताटून कोणाला उठून बरोबर नसते आता कसं मी लक्ष म्हणलं योगा भेटायला आलो म्हणून दिसला तू पण असं आपल्याला माहित नाही ना सांगून जायचं कोणते बी ठीक आहे चालेल तुम्ही अवश्य होते गैरसमज मग झालं का नाही आठी पडली का त्याच्या मनात नाही आता त्याला वाटते बा तुमच्याकडून जेवण घेतलं मी म्हणजे काही आहेच का तुमच्या हातात असं वाटतं का त्याच्या मनात काय बी राहिलं का नाही आता दोस्ताना होतच असते एवढं कमी जास्त चालत असते एवढं मग काय तुमच्या दोस्तांना माहित नाही का आम्हाला बातच एक होता बा तुम्ही मग काय काही नाही ते शिवलाला वाटलं बा हे अचानक इकडे कसं काय आलं विचारून यायचं आता जाऊ दे ते झालं जाऊ दे एक तर मंगा बी हो मग ते दुसरे दलाल आपल्यासोबत होते तेव्हा त्याला पाहिलं तेव्हा जरा असं डोळे मोठे कुरकुर पाहत जायची त्याला वाटतं आहेस का काही संपर्क यायचा तिकडे बी पण जाऊ दे आता काय आता जाऊ दे आता पाहिजे सांगायला लागेल समजा जाऊ दे ना अशा चिल्लर गोष्टी सोडून देत जा घे जेवण कर सुरू कर नाही म्हणलं पाणी बिस्लरीचं आणू का साधा आणू म्हणलं कसं करू तुला का नेहमी सांगा लागते करायच्या हटीला डायरेक्ट का माणूस साधं पाणी पित असते का बिस्लरी आणणे का चांगली मोठी आण 20 रुपयाला आण आणि थंडी आणतो चांगली बरं मी काय म्हणतो नाही आलो का आपलं ते हे गेलेत का लेखाचे ते बबन आणि ते आपला शांताराम मोठा ते झुमरे गेले का म्हणलं का हाय जाऊन ते ते धोत्रावाले ना हो शांताराम भाऊ घरगणी हो ते तिकडे बसायला हो चालू आहे ते जेवण चालू आहे मस्त निवार जेवू राहिले ते हो तिघं जण आहेत ते हा मग तेच म्हणलं ते गेले का नाही गेले का अजून जात किती टाइम आहे ना आलं नाही गाठ पडून बाबा अजून तर सुरुवातच आहे पहिलाच गिर पडला त्याचा स्टार्टर हे ते घेतलं त्याने आता सुरुवात झाली त्याची काऊन तुम्ही काऊन म्हणलं त्याची विचारून राहिले तुम्हाला काय गडबड आहे तुम्ही तुमचं काम करा ते द्यायचं करते नाही ना ते सेंटर माहित नाही तुले बिल मायकून काढते ना मी काय दिसलो राहिले की बस झालं मायकडे लागलं बिल समजा असं आहे सेंटर माहित नाही तुले असं हो का म्हणूनच तुम्ही तिथून उठून इथं आले नाही का असं हो का बरोबर ठीक आहे ना मग जेव्हा आरामात जेव्हा मस्त हो फर्स्ट क्लास त्याचं होईपर्यंत हो आराम चालते आपण मला मार्केटात भेटायला जायचं आहे पैशाचं काम आहे बियाणं घेणं आहे मला लवकर मग काय आपण हे सेंटर काय सांगा बाबा तुमचं काय आहे ना हो ठीक आहे अजून काही आणू का मग बिस्लरी अजून काही अन्न बिस्लरी आणि कांदी आपलं थम्सअप घेऊन चांगली थंडीवाली आहे अजून लवकर पटापट घेऊन जा पटकन द्या बोला का पूर्ण मार्केट जा इकडे हेच राहिले होते याच्या अरे का शिवलाल भाऊ काय म्हणलं काय जेवण करता का जेवण नाही करायचं ते कसं आहे थोडंसं महत्वाचं काम होतं बबन्या जरासं चलाक करून राहिलं आपल्या दलालीवर राहते आणि जरासं कसं अंदरून गद्दारी करून राहिली ते तर म्हटलं हे बिल कोण देते पाहिजे म्हटलं ध्यान ठेवता बरं हो या पैसे कोण देते या बिलाची शांताराम देते का बबन देते तेवढं मला कन्फर्म कर जा असं आहे का ते म्हणजे एकाचं खायचं आणि एकाचं गाचं असं आहे का बरोबर सांगतो मी कोण देते बिल सांगतो तुम्हाला ते जाऊ दे बरं आपले ते झुटके मारुतला झुटके दिले होते पैसे ते 2 लाख रुपये घेतले होते ते दिले ना मारुतला झुटके कोणते 2 लाख कायचे 2 लाख कोणाचे इकडे म्हणलं कोणाचे 2 लाख रुपये काय पा मला सगळं माहिती आहे तुमचे व्यवहार मग काय आता खरेदीच्या वक्ती तो दिले नव्हते का मारतेले 2 लाख रुपये दिले होते तो त्यानं ते तू लय कलकल करे म्हणे त्यांना रात्रीच दिले वाटते तुला पैसे त्यानं दिलेच नाही मी काय घेऊ त्याच्यापासून मी काय दिलेले पैसे घ्यायचे मला काय मागायला ते बोलतो लक्ष्मण तो 2 लाख दिले नाही ते मारतील समजा ते वावराची खरेदी त्या दिवशी नाही ना बाबा मापाशी आलं तरी का ते काय काही आपलं कोणतं काय कोण सांगायला तुला मारते सांगे ना बा लडपड करे ना किरकिरीला त्याला देऊन राहिला म्हणे 2 लाख रुपये मागून राहिला आताच पाहिजे असं पाहिजे माझोडून नेले त्या 2 लाख रुपये मायने ना चटीन नेल ना कोणाच तरी असं त्याच्या अंगावर बहुतेक दुसऱ्याचे असं मायना सांगितलं असं असं नाही का असं मला वाटतं मग संख्येच्या बुड्याले बहुतेक दिले वाटते पैसे संख्येच्या बुड्याचे आहे म्हणे अजून समजा बडभाऊचे म्हणजे मग त्याचे असं तू ये नसं नाही का असं केलं का
विचारा ना, इथंच आहे ना संख्याचा बुडा, हिंगा कोपऱ्यात बसला मागं. तिकडे जाऊन आहे बाबा, मगापासून याला ते शांतारामच्या इकडे अटकून पडला ते. जा ना इकडे मागं भेटा दिले का म्हणून विचारा. बाबा म्हणजे संख्याचा बुडा आहेस का? मग आम्ही तर कायच करावं, तिथं कुठं असतेच बाबा. म्हणजे मागं आहे का, मागच्या साईड नाही का? एकटाच आहे पैसे मस्त बिलकुल आला येतेच ना ते. आज कसं तुम्हालाच भेटायला येणार होता म्हणे, असं म्हणे ते. शिवलाल भोले काही जरा काम आहे म्हणे, असं म्हणे. भेटणार होता का? बरोबर पाहतो ना, मीच भेटतो त्याला. अंदर आहे ना? बरं ठीक आहे, पाहतो मागच्या साईडनं. ठीक आहे, जा तिथं पा काय आहे ते. जा. पाहुणे बा मस्त मावा बिलकुल एका साईडनं बरं आपलं नाही काय राजा एकटेच खाऊन राहिले बा काही आम्हाला तर बोलावा काय राजा मस्त मावला आहे पण बाकी काही म्हणा काय मावलं काय मावळ तुमचा बा मग काय शिवला दर्शन काय अरे म्हणलं आलो बघा खुर्च्या दोन खुर्च्या घेऊन अरे हसा येते नाही बोलते काय काय हाय बाकी कसं शोकी नाही म्हणले का खाण्यापिण्याचं नाही एखादं क्वार्टर दाबलं त्यानं हो ना जेवण करा ना तुम्ही इकडे पण इतकं लपून आणि छपून काय आता तिकडे शांतराम भाऊ तिकडे जात असतं मस्त शांततेत बसत असतं हा बसले आपली इकडे कोपऱ्यात राजा आता म्हणजे त्याला भिवून इकडे बसलो का मी मला माहिती नाही या कल्पना नाही तिकडे आहेत म्हणजे सांगा आता आले असते मी गेलो नसतो तिकडे मी का भिवून आता इकडे बसलो का अरे बा तुम्ही जेवता का तुम्हाला जेवायचं आहे का सांगा ते सांगा ना काय माणसाला जेवढ्या बारीकशी गोष्टी लाव बरं आलो बघा याच्या 2 प्लेट लावून द्या हो ना 5 मिनिटं लाव 2 प्लेट लाव असं वाटतं आता काय पेलूनच द्यावं नाही का जाऊ द्या आता हातात कसा कचाटा सापडत नाही जरा नाही का बरं असं करा आलो मग आता काय आता यायची लय इच्छा आहे जीव घालायची तर 2 प्लेट लावून दे मग आमच्या दोघांच्या बिलकुल म्हणजे कसं लवकर झालं पाहिजे लय उशीर नाही झाला पाहिजे चिकन प्लेट लावून दे 2 प्लेट जा पटकनी मसाला पापड हे ते काही अजून बाकी काही लावून देऊ का आपण पहिले लावून दे ना आण ना ते मसाला पापड आण घेऊन ये सगळं येईल पटकन ये पण लय उशीर नको अर्ध्या घंटा आटपला पाहिजे आमचा सटकन जाणार तिकडे मार्केटात हां लय ये लवकर घेऊन ये पटपट सलाद गेला ओके थंड घेऊन ये मला पहिले हां घेऊन ये लवकर ये हो आलो 2 मिनिटं आता मस्त जेवण करा आता पाहुणे बायच्या इकडून चला बा आता योगच तर येत नाही आता आला योग नाही का आता काय मावाला पाहुणे बाजा नाही काय म्हणते मारत राव मग काय आलते का मग आज रामपूरला आलते सकाळी पुरले नाही रामपूरला मी काय आलो मी नाही आलो बा मी आता बस इकडे तुमच्या इकडे आलो होतो काय म्हटलं बा भरणारे पैसे नाही हो मी आला बा आता जेव्हा आणि मार्केटात तुमच्या इकडे भेटायला या हो कारण की मला 40,000 रुपयाचं काम आहे हो काय खत बियाणं हे ते सगळं बिलकुल औषधी सहित तणनाशक हे ते सगळं एकाच दिवशी तर म्हणलं आज तुम्हाला 40,000 रुपयाची कोणत्या हालतीने मदत करा आणि मी परवाच्या दिवशी माल घेऊन राहिलो हो समजा सोमवारपर्यंत हो जास्तीत जास्त आपल्याकडे समजा अजून आपल्याला सोयाबीन आहे हरभरा आहे हरभरा काय भाव हरभरा आता किती मकणे नाही आता 2.5 का 3 लाख रुपये मारत्याने दिले ना आता मला मागून राहिला म्हणजे आपले जवळच ठेवायचे लोकांना मागायचे नाही लय आहे पण हुशारले का काही लोक अरे काय पाहुणे मारायचे तुम्हाला काय पैशाची गरज आहे तुम्ही काय मजा का घेऊन राहिले आमच्या गरीबाची आणि काय ते हरभऱ्याचे भाव विचारता ते किती काही हो 6,000 रुपये इकडे 10,000 तुम्हाला काय गरज आहे तुमच्याकडे पैसे मारुतरावजीकडे भेटले वाटते ना आजच तर भेटले वाटते पैसे मारू ना अरे बाबा ते का मारुत राजा का पैसे कोणाले बाबा लय कांडू माणूस आहे मग काय मला काय दिले ना पैसे शेवटी गोलच घुमता तुम्ही तुम्हाला वाटतं मला माहितच नाही का अरे सगळं माहिती आहे ना माऊलीचं वावर खरेदी केलं तुम्ही 2.5-3 लाख रुपये दिले मारतीन वापस दिले माझ्याकडून घेतले त्यानं मग तुम्हाला वापस नाही दिले का आज काय राजा मारले का नाही कोण सांगितलं कोण म्हणजे मॅटेल दिले पैसे 2.5-3 लाख मारू कुठचे एवढे पैसे पण घरावर तिनं फेरायला माझ्या नवी तिनं टाकणे उडाले तू हे बा म्हणलं मारू पैसे 2.5 लाख हिंटे काहीच नाही कोण सांगितलं मला मॅटेल माटेले बोलून राहिले मारते पैसे दिले तुम्हाला तुम्ही खरेदीच्या वक्ती दिले नव्हते का 2.5 लाख रुपये दिले म्हणते तुम्ही नाही ना रे बा तुला का डॉक्टर म्हणून सांगू राहिलो का मला काय दिले त्याने पैसे मॅच दिले नाही ते काय म्हणते कसं काय मारते काय बोलून राहिलो मारते म्हणे लक्ष म्हणले 2 लाख दिले लक्ष म्हणते नाही तुम्ही म्हणता 2.5 लाख रुपये दिले ते तुम्ही म्हणता नाही म्हणजे झालं कसं काय थांबा बरं बडबोल फोन लावते बरोबर तुमच्या जवळचा फोन नंबर आहे ना तुमच्यावर लावा पडता येईल फोन काय म्हणजे जेवायला दिले म्हणजे का अरे बाबा म्हणजे माझ्या काय कसं काय लफडायचं थांबा बरं फोन लावा तुम्ही काय केलं काय मग हे पैशाचं केलं काय कोणाला दिलं नाही म्हणजे बडबू नाही म्हणून राहिले आता फोन लावाच लागते द्यायला अर्जंट बाबा मामी मारती एक तर मला घेऊन नाही आला मला येतो म्हणे घेऊन कबड केलं माटर काय सांगा वाटा कोणाला देतो मग आता आम्ही काय म्हणतो जेवण करून घ्या पहिले मग आपण फोन लावू माटीले काय आहे बा पैशाला लफडाट बसा तुम्ही बसा एवढं टेन्शन नका घेऊ मला कुठं अंगी लागणार आहे जेवण हे पहिले मला फोन लावते त्याचं काय केलं त्या पैशात त्यानं आम्ही तर 6.5 लाख दिले गेले फालतू आणि मला घेऊन नाही आला ते थांबा मला पहिले फोन लावते दिले मारती बॉम्ब फुटला वाटतं तिकडे काय म्हणते पाहिजे बोल आला वाटते नाही का झालं तिकडे स्फोट झाला वाटते बहुतेक हॅलो बोला म्हणलं मारुतराव झुटके बोलतो बोला शिवलाल भाऊ बोला बोलून राहिलो ना आपलं शंकेचे बाबा बोलतो शिवलालच्या फोनवरून आता इथे आम्ही भेटलो तर म्हणलं तो मला 2.5 लाख काही दिले बा मला काही दिले म्हणलं मॅट तुला काही दिले आता म्या काय म्हणलं मग तुम्हाला म्या काय दिलं तुम्हाला म्या दिले नाही तुम्हाला घेतले नाही तुमच्यापाशी मग मी काय म्हणून राहिलो तुम्हाला हो पण तो हे शिवलाल पासून तो 6.5 लाख रुपये आणले म्हणते ना माझ्यावाले बाळभोले दिले म्हणते 2 लाख तिकडे त्या लक्ष्मीला दिले 2 लाख मला 2.5 लाख 6.5 लाख रुपये तुम्ही शिवलाल पासून घेतले म्हणते आणि आता आम्हाला कोणाला दिले नाही तो आम्ही टिकाले भेटलो आम्ही आता आम्हाला सगळी इथंच आता लक्ष्मण आहे मी हो बाळभोले फोन लावला हे कसं तुमचं मग काय बोलून राहिले काय नाही बा निरा लाखानच गोष्टी करून राहिले बा काय म्हणते अरे म्या कोणापासून पैसे घेतले कायले म्या कोणाला दिले काही आपलं कोण होते सांगणार पताले काय पटाले माणूस आहे तू शिवलाल पारे बा बोल बरं हे काय म्हणते
म्हणलं मारत्या अगोपणा करू नको म्हणलं. हा तू म्हणजे याच्या नावानं पैसे उचलतं आणि तिकडे काय सासऱ्याला नेऊन दिले का तो पैसे? हा इतका हिताचा झाला का म्हणलं तू? हा घे ना तू पैसे, मला काय करायला लागते, कोणाला दे मग एवढं लबाड काय बोलायला लागते? हा माल आणून टाक आणि पैसे मोकळे कर, काय अगोपणा करू राहिला? ते 6.5 लाख रुपये मापासून नेलं का तो राती? कुठं हा तुम्ही नशेत हा का म्हणलं? काय बोलून काय राहिलं तुम्हाला समजून राहिलं काय बोलून राहिलं तुम्ही मला? हा 6.5 लाख रुपये मला काय दिले तुम्ही? काही दिले हो? हा काही दिले म्हणलं पैसे? हा कोण होतं, कोणा देखता दिले तुम्ही? काय म्या दिले नाही? अबे मारत्या रात्री 10:30-11 वाजता आलता तू पैसे मागाले. हा म्या दिले नाही का तुला? मोजून दिलं माझ्या घरच्या पैसे मागून दिले ना तुले? हा व्याज देतो म्हणलं का हराम खोरा? तू काय म्हणून राहिला? हा म्या दिलं नाही? अरे अरे कसं काय बाबा तुम्ही म्हणलं का नशेत हा करायच्या? काही बोलू नका तुम्ही. हा 6.5 लाख रुपयाची गोष्ट आहे म्हणलं, मला काही सपनात दिले का तुम्ही? हा सपन पाहिलं असेल तुम्ही, सपना किपना दिले का बा? सपनात नाही ना मारत्या तू? अगं मजाक नको करू मारते तू. पैसे आहे बा म्हणलं 6.5 लाख रुपये आहेत ते, उलिशा नाही म्हणलं ते. नका वाढू तुम्ही, आवाज वाढल्याने पैसे भेटणार आहे का? तुम्ही मला दिले का पैसे? काही दिले तुम्ही? काही पुरावा कोणा देखता दिले? काही अंदाज? हा काय राजा म्हणलं माणसा तुम्ही? हा सपनातल्या गोष्टी पाहता इकडे सांगता? हा मला पागल झाले का तुम्ही? मारते हे बा अगो पण करू नको मारत्या. पैसे बघू हे बा 6.5 लाख रुपये आहेत, तुला दिले मी राती मारत्या. काय 10 खेप सांगा तेच ते तुम्हाला? अरे बाबा मला पैसे दिले नाही तुम्ही. हो जरा ध्यान घ्या, जरा कोणाला दिले का पिसायला का राजा? अरे कसं काय मारत्या? मारत्या फालतू राजा माझ्या डोक्स खाऊ राहिले. ठेवा फोन ठेवा. फालतूचे पैसे नाही दिले, पैसे नाही दिले. कायचे पैसे दिले? कोणी पुरा आहे का तुमच्याजवळ? पुरा आणा म्हटलं, कोणा देखता दिले तर कोणा देखता आबेला का? तू म्हणे कोणाला सांगू नको म्हणे, मी म्हटलं कोणाला सांगू नये. हा दोघातली गोष्ट होती ते. बाबा कुठून काय लावून राहिलं तुमच्या मनानं बा? मी काय भेटलो तुम्हाला, म्या काय म्हणलं असं? मला काहीच माहित नाही म्हणलं हे. हो ठेवा फोन ठेवा ते फालतू राजा. कोणाला पैसे दिले असेल तुम्ही ध्यान घ्या बरोबर. हॅलो मारत्या. अरे मारत्या. हॅलो हॅलो जाऊ दे आता, घेऊ दे धनके आता. झालं सुरू आता पाच बस तिकडे काय काय बोलता राजा शिवलाल भाऊ? हा अरे बाबा खरी गोष्ट आहे काय? म्हणजे काय मजा आहे का? काय गमत करू राहिले तुम्ही? हा असं नाही रे, असं कसं होणार आहे? मारती काय म्हणणार आहे? हा त्यानं घेतले का पण पैसे? नक्की घेतले का? काय रे बा शपथ घेऊन सांगतो ना बा शांतर भाऊ, रात्री मी 10:30 वाजता पैसे दिले ना त्याला. आपली निडी थैली होती, निडी थैली होती त्याच्यात दिले मी त्याला. ते आता राजा म्हणते कबूलच नाही करू राहिला. हे बा संख्येच्या बुड्याला द्यायला लागते म्हणे, लक्ष्मणला द्यायला लागते म्हणे, 2 लाख वावराचे पैसे बाकी आहे म्हणे. आता हे मला भेटले योगायोग. तर हे म्हणते की काहीच नाही. पण आता फोन लावून पाहिला मारती एकदम हातच वर करू राहिला बा. मी काय घेतले म्हणते पैसे? सांगा बा तुम्ही. त्याला सांगा बा तुम्ही समजावून. राजा मजाक नको करू म्हणा फालतू. काय उलीची गोष्ट नाही ना बा. अरे का थैलीवर ध्यान आहे कर बा. म्हणतं ते पैसे पटकन बँकेत टाकावून बा, थैली जिकडे तिकडे करावं लागणार आता. घरी गेल्याबरोबर तेच पहिलं काम. हो ते गोष्ट आहे म्हणा खरी, पण काय मला तर काय म्हणजे लयच आता म्हणजे ऐकावं ते नवरच वाटू राजा शिवलाल. हा गमत करू राहिला असेल का? ते गमत असेल त्याची. नाही ना बा लक्ष्मणराव विचारा, यायला विचारा, त्याच्या देखता बोललो ना फोनवर, ऐकलं नाही त्यानं. ते म्हणजे हुळहुळच करणं, मॅ कायच घेतली म्हणजे असंच बोलू राहिलं राजा ते. म्हणजे एकारीवर आलं ते आता. म्हणजे नाही हात झटकू राहिलं असं काय करून राहिलं म्हणा मारते. पण मारते तसं नाही राजा शिवलाल. कसं दोन्ही बाजू कसं ऐकून घ्यायच लागेल बरोबर मला. पण शिवलाल तर नक्की दिले ना पण तो पैसे? म्हणजे कसं दिले नाही दिले तुला आठवते ना ते दिले म्हणून? सांगू आता. अरे मग बायकून काढून दिले पैसे, मग आता व्याज देतो म्हणे मला. मी म्हणलं मला व्याज पाहिजे नाही. ते म्हणे मला 25,000 व्याज देतो म्हणे. पण आता म्हणून राहिला मी पैसेच नाही घेतले म्हणून. प्रत्यक्ष दिले ना मी, थैलीत दिले त्याला. आता मला आठवते ना का एवढं हे आहे का? आपण कमीत कमी कोणा देखता दिले बा? काही घरच्या बाई देखता दिले का पैसे किशी? कोणा देखता समजा ना. आता घरी आलंच नाही ते, बाहेर मी त्याला थैली दिली चाललं गेलं ते. हो तिथं काही कोणी नव्हतं असं समजा. आपल्याला वाटलं बा ते म्हणजे दोघातलाच व्यवहार आहे म्हणे, जास्त का आपण इकडे तिकडे करू नये म्हणे ना. आपण ते कसं असते 4 चौकात व्यवहार केला पाहिजे. अशानं कोणावर भरोसा ठेवा? असं काही असे धंदे केले नाही पाहिजे माणसानं. पण आता काय करावं आता याच्यात म्हणजे नक्कीच दिलेच तर समजा 100%. 101% दिला ना पैसे. आणि दुसरी गोष्ट मला आणणार होता ना, आज वापसही देणार होता. एका दिवसाच्या बोलीन दिले त्याने. असं काही जास्त हे नाही म्हणे, आजच देतो म्हणे वापस. आता आलंही नाही मला. आता म्हणते की मी पैसे नाही घेतले. म्हणजे का सपनात बोलू राहिले का म्हणते तुम्ही? असं म्हणून राहिले. मस्त आहे ते नाही का? म्हणजे समजा काय आता मजा काय का खरं आहे आता? हे बा हे काही अजून सांगता येत नाही. पण तुम्ही काय करा, एक ट्राय करा. हो यसन कोणाची कुठं असते मला माहिती आहे. आता तुम्ही जा आपल्या याच्याजवळ संध्याकाळी, आपलं हे भैमुगाचं हे ते होऊ दे तुमचं हराशीचं. संध्याकाळच्या पायरी जा तुम्ही आपल्या देणकीच्या घरी. हो त्याच्या सासऱ्याच्या. त्याच्या कानावर टाका म्हणा तुमच्या जवळ अशी मजा करू राहिला म्हणा. एका याच्यातच काम होतं तुमचं. त्याला म्हणा फोन करा म्हणा. सारखं सांगते ते काय काय नाही. 100% मजा कसं आहे. तसं करा नाही का? हो बरोबर आहे. तिथंच मोरके दाबा लागेल त्याची. हो बरोबर. थांबा आता देणकीला सांगा लागेल मग. हो देणकीला समजून सांगतो एक वेळ बा तुमच्या जवळ सांगा. नाही तर मग कसं आपण आणते आहे मग. म्हणजे पैसे काय फुकायच थोडी आहे का आपले? इथपर्यंत जातच नाही ना. देणकीचा फोन केला की मजा केली बा, संध्याकाळी देते ते वापस. 100% सांगतो. हो तुम्ही काही काळजी करू नका. देणकीला भेटा संध्याकाळी. पैसे भेट नाही कुठं जाणार आहे पैसे? त्यानं बहुतेक काहीतरी कोणी असेल त्याच्याजवळ आसपास, म्हणून त्यानं तसा बोलला असेल ते. हो त्याचा बुडागिडा असेल कदाचित, काही सांगता येत नाही. हो लपून व्यवहार आहे म्हणतं ना. हो तसंही असू शकते. कोणी त्याचा बुडा गिडा किंवा कोणी ना कोणी असन म्हणून बयास ते बोललं असं नाही का? असंही असू शकते. बरं तरी संध्याकाळी मी देणके साहेबाला एक भेटतो पण काय काय नाही क्लिअर करून टाकतो. काही चिंता करू नको. संध्याकाळी एक फोन लावला की सारखं होते ते. मग काय तर मला माहिती आहे ना कुठं काय असेल, कुठं आवरा लागते. तर तू फोन लावून देजो, सारखं होते ते. मजा करू राहिला ते. नाही तर मग कोण ना कोणी तिथं असन. जाऊ दे ते. पैसे घेतल्यावर कसं देणं सांगितले मग काय देते ते. तसं काही माणूस खराब नाही ते. पाहतो अजून 1-2 वेळ फोन लावतो मी त्याला, 1-1.5 घंट्यानं. नाही तर मग देणकीचा संपर्क घेणंच आहे आपल्याला. चला बबनराव आता चला म्हणलं, हराशी तिकडे चालू आहे राजा नापूजी इकडे. चला चला शांतार भाऊ चला चला. चला ना आलोच आम्ही आता. जा बाबा जाय म्हणलं तू. जा आम्ही येतो मागून. आता उद्या काय होते काय नाही, आता उद्याच उद्या. उद्या विषय कंप्लीट करायचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि त्याचबरोबर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरोखर 3 लाख आपले सबस्क्रायबर होईल याकरता सहकार्य करा. धन्यवाद. उद्या भेटू. हाच विषय कंटिन्यू करू, उद्या कंप्लीट करू आणि भेटू 5 वाजता.